आज आपल्यासाठी एक जबरदस्त आनंदाची बातमी घेऊन आलोय, खास करून त्या 80 लाख पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकासाठी. होय, तुमच्यासाठीच सरकारनं घेतलाय एक मोठा निर्णय आणि तो लागू होणार आहे 10 नोव्हेंबर 2025 पासून. गेल्या 5 वर्षांपासून सरकार तुम्हाला गहू आणि तांदूळ पूर्णपणे मोफत देतंय. 1 रुपया सुद्धा घेतला नाही. आता त्याच्यावर आणखी एक सोन्याचा तुरा, कारण यावेळी सरकार देणार आहे 10 नवीन भेटवस्तू मोफत. पण लक्षात ठेवा, हा लाभ फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे. पांढऱ्या रेशन कार्डवाल्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. या नव्या योजनेत तुम्हाला मिळणार आहेत मोठ्या सुविधा: मोफत दवाखान्याची सोय, महिन्याला पेन्शन, वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर आणि अजून 7 वेगवेगळ्या भेटवस्तू. यावेळा सरकार खरंच गंभीर आहे, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा फायनल निर्णय घेण्यात आलाय. आता सगळ्यात खास गोष्ट आहे का, महिन्याला 1000 रुपयाची पेन्शन पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. ही बातमी अफवा नाही, सरकारचा अधिकृत GR पण काढण्यात आलाय. समजा तुमच्या घरात 5 जण आहेत, तर प्रत्येकाला 200 रुपये म्हणजेच एकूण 1000 रुपये महिन्याला. 4 जण असतील तर 800 रुपये आणि जास्त जण असतील तर तितका लाभ वाढणार. ही योजना सुरू होणार आहे 10 नोव्हेंबर पासून आणि पुढील 5 वर्षांपर्यंत ती सुरू राहणार आहे. गव्हाच्या पीठ सुद्धा आता सरकार थेट पॅक करून देणार, म्हणजे दराचा त्रास संपलाच. मित्रांनो, सरकारकडून हा निर्णय म्हणजे खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेला दिलेला मान आहे. ज्यांनी सरकारवर विश्वास ठेवला, मतदान केला, त्या नागरिकांसाठी ही भेट आहे. पण अटीही आहेत. घरात किमान एका व्यक्तीकडे वोटर ID कार्ड असणं गरजेचं. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावं. घरात कोणाचीही सरकारी नोकरी नसावी आणि नक्कीच तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. ही योजना सध्या महाराष्ट्रातील फक्त 14 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली आहे: छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, नंदुरबार, अकोला, नांदेड आणि काही इतर जिल्हे म्हणून ओळखला जातं. याशिवाय तुम्हाला आता गॅस सिलेंडर फक्त 450 रुपये मिळणार आहे. उरलेले पैसे सरकार तुमच्या खात्यात जमा करणार आणि सर्वात खास म्हणजे 300 युनिटपर्यंत वीज मोफत. सरकार या पेन्शनसाठी खास 10 बँकांमध्ये थेट पैसे जमा करणार आहे, जसे की युनियन बँक, महाराष्ट्र बँक, SBI, पोस्ट ऑफिस, बँक ऑफ बडोदा वगैरे. म्हणूनच जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, तर ही सुवर्ण संधी हातातून जाऊ देऊ नका. 10 नोव्हेंबर पासून योजना सुरू होणार आहे. फक्त योग्य कागदपत्र घेऊन तुमच्या रेशन दुकानात किंवा ग्रामपंचायतीत चौकशी करा. जर तुम्हाला अशाच सरकारच्या नव्या योजना, लाभ आणि अपडेट्स रोज पाहायच्या असतील, तर आमच्या इंडिया न्यूज या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.